वारंवार टीओडी मीटरच्या संदर्भामध्ये तक्रारी येत होत्या। त्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन मी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026ला अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता। मुद्दा उपस्थित केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यानुसार त्यांनी मला सांगितलं की नक्की तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे तो विषय जरा बघ, तपास, एक बैठक घे आणि मला त्याचा अहवाल तू दे। त्यानुसार आज आपण MSEBचे जेवढे अधिकारी आहेत त्यामध्ये विजयजी फुंदे साहेब अभियंता अधीक्षक अभियंता कल्याण जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते। काटकर साहेब आपल्या बदलापूरचे अभियंता आहेत, सुरडकर साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत, वाघमोडे साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत आणि निंबाळकर साहेब आपल्या सहाय्यक अभियंता एम्पायर मांजर्ली या ठिकाणचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते। ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारी होत्या सोसायटीच्या त्या प्रमुखच लोकांना आपण या ठिकाणी बोलवतो, जास्त लोक आपण बोललो होते। ज्या ज्या सोसायटीची तक्रार होती त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी बरेच लोक आलेत। आमचे आनंदा जावलेकर उपशहर प्रमुख ते सुद्धा आलेले आहेत आणि अन्यही मंडळी आमची या ठिकाणी आली आहे। आज आम्ही जवळजवळ 1.5-2 तास या ठिकाणी चर्चा केली की नक्की मीटरचं काय प्रॉब्लेम आहे का, लाईटचं बिल कसं काय वाढलेलं आहे आणि कुठे कुठे तक्रारी आहेत त्या आपण तपासल्या गेल्या पाहिजेत, या संदर्भात चर्चा झाली। आणि अन्यही डिपॉझिटची रक्कम का घेतली जाते, वीज कर का घेतला जातो, या सगळ्या गोष्टीवर आम्ही सगळी चर्चा केली आहे। आणि या चर्चेअंती सर्व अधिकाऱ्यांनी सांगितले की नक्की कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहे आम्ही शोधून घेऊ आणि गव्हर्नमेंटचे जे रेट्स आहेत ते त्याच्यामध्ये दाखवलेले असतात। कमर्शियल मीटरमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याचा दर काय असतो, थ्री फेज मीटरचा दर काय असतो, या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी डिस्कस केल्या आहेत। त्याचबरोबर एवढंच नाही तर समजा एखादा अपघात जर घडला, आता बघा कुठेतरी गलथान कारभार झालेला असतो, आता अधिकारी लोकांना माहिती नसतं, पण एखादा लाईनमॅन काम करायला गेला आणि त्याच्याकडनं एखादी चूक झालेली असेल आणि सर्वसामान्य नागरिकाला एखादा शॉक लागला किंवा त्याच्यात जर दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या नागरिकाला पण विमा मिळाला पाहिजे, काहीतरी त्याला भरपाई मिळाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण त्या ठिकाणी केली आहे। आता ह्या चर्चेमध्ये जे नागरिकांचे प्रश्न होते त्यामध्ये एक की TOD मीटर लावण्यासंदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शासन आदेश त्या ठिकाणी दिला आहे, जारी केला आहे। पण हा TOD मीटर लावताना प्रत्येक नागरिकाला जो घर मालक आहे त्या घर मालकाला पूर्व सूचना दिली पाहिजे, त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे की बाबा तुमच्याकडे हे TOD मीटर आम्ही लावणार आहोत आणि त्याची परवानगी असेल त्याच वेळेला ते मीटर बदललं जाईल। पूर्वी काय याच्या अगोदर काय झालं होतं की डायरेक्टली घुसखोरासारखे जात होते, कोणालाही परवानगी घेत नव्हते आणि परस्पर लाईटचं मीटर बदली केलं जात होतं आणि त्यावेळेला उत्तरही व्यवस्थित दिलं जात नव्हतं। त्याच्यामुळे फार मोठा संभ्रम निर्माण झाला होता की काम करणारा एखादा कंत्राटदार कोणतरी जातो आणि तो त्याच्या परीने उत्तर देत असतो, अधिकाऱ्यांनाही ते माहीत नसतं। अधिकाऱ्यांना ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याने उत्तरच असतात, कारण काम करायला कोण गेलं असते त्यांनाही माहीत नसतं। म्हणजे कुठेतरी वेगळाच प्रकार चालू होता, तो आता तात्काळ थांबणार आहे। ज्या ज्या ठिकाणी मीटर बदली करणार आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदा नागरिकांना जनजागृती केली जाणार आहे, जाहिरात दिली जाणार आहे आणि जाहिरातीनंतरच ते मीटर बदलले जातील। आणि मीटर बदलताना सर्वसामान्य जो काही नागरिक असेल त्या घर मालकाला पहिल्यांदा सांगितलं जाईल की तुमचा हा मीटर आम्ही बदलत आहोत, या मीटरमध्ये आणि जुन्या मीटरमध्ये काहीच फरक नाही, फक्त TOD मीटरमध्ये चिप असेल, त्या चिपमध्ये त्यांनी आता एक नवीन प्रोव्हिजन आणली आहे, ती कशा प्रकारचं काम करेल हे जनजागृती लोकांना होणारच आहे। त्याचबरोबर सर्वसामान्यांशी बोलताना आम्ही सांगितलं की सौजन्याने बोललं पाहिजे की आपल्याकडे कुणीही जर नागरिक तक्रार घेऊन आला तर त्याची समस्या समजून घेतली पाहिजे, त्याची समस्या सोडवली पाहिजे, हे त्यांनी मान्य केलं आहे, तर ते पण ते करणार आहेत। अन्य काय अडचणी होत्या त्या बऱ्याचशा अडचणी आपण या ठिकाणी सॉल्व्ह केल्या आहेत। कोणाचंही मीटर ऑन द स्पॉट कट केलं जाणार नाही। यापूर्वी काय व्हायचं, समजा 30 तारीख मुदत असेल तर 25 तारखेला ते मीटर डिस्कनेक्ट केलं जातं, पण आता तसं होणार नाही। 30 तारीख जर आपल्याला शेवटची दिली आहे तर 30 तारखेनंतर कारवाई होणार आहे, अशी मी त्यांना विनंती केली की 30 तारखेनंतर असं कोणाचंही, तुम्हाला ज्याने बिल भरलं नाही त्याची जरा परिस्थिती काय समजून घ्या, व्यथा समजून घ्या, मानवतावादाने जर आपल्याला काय त्याला थोडीशी मुदत काय सवलत देता आली तर बघा आणि मग त्याच्यावर कारवाई करा, त्याच्या अगोदर मीटर कोणाचं डिस्कनेक्ट होणार नाही, अशा प्रकारची त्यांनी काळजी घेतली आहे। आणि डिपॉझिट जे दरवर्षी घेतलं जातं ते डिपॉझिट आपण दरवर्षी का घेता ही पण त्यांच्याकडनं माहिती समजून घेतली। त्यांनी सांगितले की 1 महिन्याचे बिल आम्हाला डिपॉझिट ठेवायला लागतं, समजा एखाद्याने बिल भरलं नाही तर त्याच्यातून आम्ही डिस्कनेक्ट करून घेतो, पण जादा जर आमची रक्कम त्या ठिकाणी थकीत असेल तर तुम्हाला पुन्हा नवीन डिपॉझिट घेण्याची गरज नाही, हेही त्यांच्याशी आपण डिस्कशन केलं आहे। आणि बरेच लोक या ठिकाणी तक्रार घेऊन आले होते, त्यांच्याशी चर्चा केली, ज्यांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीला उद्याच सोसायटीमध्ये ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन
ज्यांच्या तक्रार आहेत त्या ठिकाणी अधिकारी वर्ग स्वतः जातील आणि त्या ठिकाणची तक्रार समजून घेतील, लोकांशी चर्चा करतील. समजा काही मीटर बदलायचं असेल तर त्या सोसायटीच्या लोकांना विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी मीटर बदलला जाईल आणि जुन्या मीटरमध्ये आणि या नवीन मीटरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त युनिट पडतात का, किंवा लोकांचा गैरसमज काय असेल की टीओडी मीटर लागल्याने जास्त प्रमाणामध्ये विद्युत बिल येतं. आता विद्युत बिल वाढीव काय येतं याविषयी पण मी साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं की कदाचित कन्झम्पशन जे आहे, समजा रेफ्रिजरेटर असेल किंवा AC असेल, त्याच्या कॉम्प्रेसरमध्ये फॉल्ट असू शकतो किंवा अर्थिंगमध्ये फॉल्ट असू शकतो, त्यामुळे सुद्धा बिल वाढीव येऊ शकतं. हे कधी समजलं? हे आता समजलं, कारण माझ्या स्वतःच्या पण घरामध्ये तसं वाढीव बिल मला दिसतंय. तर मी माझ्याकडे दुसरं मीटर त्या ठिकाणी लावून घेतलं आहे, तेही चेक करा आणि सगळी वायरिंग चेक करा. तर असं कोणाला काय वाटलं तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या वायरमॅनकडनं सुद्धा त्या गोष्टी तपासून घ्याव्या की पूर्वी बिल कमी यायचं आणि अचानक बिल का जास्त यायला लागलं. असं जर वाटत असेल तर लगेचच आपल्या कोणी असेल, घरगुती वायरमॅन असेल, त्याला बोलवून घ्या किंवा अधिकाऱ्यांना कळवा की वो आमच्याकडे असा प्रॉब्लेम, तो फॉल्ट शोधला जाईल आणि फॉल्ट शोधून जे काय वाढीव बिल येत आहे ते वाढीव बिल पुन्हा येणार नाही, अशा प्रकारची आपण काळजी घेणार. अशी एक चांगली मीटिंग या ठिकाणी 2 तास या ठिकाणी चर्चा आपली झालेली आहे. आणि पुन्हा 1 महिन्यानंतर, आज 20 तारीख आहे, पुढच्या 20 एप्रिलला आपण पुन्हा टॅली करण्यासाठी ज्या काय आज समस्या आहेत त्या समस्या निवारण्यासाठी उद्यापासून अधिकारी वर्ग लगेच त्याच्यावरती कार्य सुरू करणार आहे. आणि ज्याच्या कोणाची तक्रार असतील तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण निश्चितपणे आपल्या MSCBच्या बोर्डाशी संपर्क साधा. आपल्या काही तक्रार असतील सौजन्याने अधिकाऱ्यांना भेटा, खालच्या लोकांना भेटण्यापेक्षा अधिकाऱ्यांना भेटा, सौजन्यानं सांगा, लेखी स्वरूपात आपली तक्रार द्या आणि ती तक्रार सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करा. जर कोणाची तक्रार सुटत नसेल तर आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करा, त्यांच्याकडनं आपले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष आहेत, आमदार साहेब आहेत, सगळ्यांशी संपर्क साधा आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या तक्रारी आपण सॉल्व्ह करू शकतो. जिथे जिथे अडचण येईल तिथे एक ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार म्हणून सगळ्यांच्या पाठीशी राहणार आहे. काही आपल्या रेल्वेचे काही प्रश्न होते, महानगरचाही विषय आहे. आता 3 दिवस आमचं अधिवेशन अजून राहिलेलं आहे. ते अधिवेशन संपलं की आपण रेल्वे, त्यानंतर महानगर आणि अन्य काही गोष्टी आपण डम्पिंग ग्राउंड वगैरे होतं, तो काही प्रकार थोडासा आताही तुम्ही पाहिलात तर अंबरनाथच्या डम्पिंगला फार मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली. मी तशा सूचना त्यांना दिलेत, पण कालपासून ते पण शर्थीचे प्रयत्न करतात विझवण्याकरता. 3 गाड्या त्यांच्या त्या ठिकाणी उभ्या आहेत, पण मिथेन गॅस तयार होतो आणि मिथेन गॅस तयार झाल्याने उन्हामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली. खूप परिसरामध्ये या ठिकाणी धुराचे लोंढे पसरले. 2 दिवस खूप लोकांना त्रास होतोय. तर तो पण मी CO साहेबांशी अंबरनाथच्या बोलले, ते आटोक्यात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर जे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत नागरिकांच्या कल्याणाकरता, त्यावर आपण पूर्णपणे लक्ष देणार आहोत आणि ते टॅली करून सुद्धा घेणार आहोत. आज चांगल्या प्रकारची सभा या ठिकाणी झालेली आहे. कल्याणपासून सगळे अधिकारी आले होते. सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं समाधानकारक असं उत्तर दिलं आहे आणि पुन्हा याचं समाधान 20 तारखेला 20 एप्रिलला आम्ही झाले की नाही ते आम्ही तपासून घेणार आहोत. सर, सोनवलीचं जे कार्यालय आहे ते दूर पडतं, त्यामुळे अनेक बदलापूरकर नागरिकांना जे त्रास होतोय ते मध्यवर्ती ठिकाणी कुठे येईल का शहरात? हो, तसं मी आता अधिकाऱ्यांशी चर्चा केली की सोनवली खूप लांब पडतं, तर त्याच्याऐवजी या ठिकाणी आपल्याला एम्पायरमध्ये काहीतरी त्यांचं एक कार्यालय आहे, तिथे आणता येते का, की लोकांना जरा जवळ पडलं पाहिजे. कारण लांब जायला काही लोकांना रिक्षाने वगैरे जावं लागतं. सोनवली थोडं लांब पडतं. काहींनी सांगितलं की भाडं रिक्षाचं जास्त असतं. तर रस्त्याला लागून शहरालगत जर असेल तर ती पर्याय व्यवस्था करा असं त्यांना सांगितलंय. ते बोलले आम्ही तपासून त्यावर निश्चितपणे कारवाई करण्याचा प्रयत्न करू. सर, डिजिटल इंडियाकडे आपण वाटचाल करतो, परंतु कुठेतरी आधुनिक याच्यामध्ये महावितरण मागे पडताना पाहायला मिळतं. अनेक लोकांच्या समस्या असतात, त्यांना तक्रार करता येते, प्रत्यक्ष गेल्याच्या नंतरही अनेक कटू अनुभव त्यांना येतात. आता त्या संदर्भात पण आपण सूचना दिल्या आहेत की आपल्या लाईटच्या बिलावरती एक नंबर असतो की कोणाची तक्रार असेल त्याच्यावर नोंदवा. तर मी अधिकारी वर्गालाही सूचना दिली आहे की लाईटचे केबिन जे आपलं आहे की नाही त्या ठिकाणी आपण एक सूचनांचा एक कुठेतरी एक पॅम्पलेट त्या ठिकाणी चिटकवावं, जेणेकरून लोकांनाही समजेल की नक्की ॲव्हरेज. बघा, आता पटकन लाईटच्या बिलाच्या मागे कुणी बघत नाही, तपासत सुद्धा नाही. तर जिथे मीटर आहे साहेब त्या ठिकाणी आपण ते एक चिटकवा. माझी विनंती आहे, तुम्हाला छापून पाहिजे तर आम्ही देऊ, आम्ही तुम्हाला हे करू की लोकांना त्यात जास्तीत जास्त अवेअरनेस येईल. तुम्ही सांगा तुमच्या वितरणाकडे ते व्यवस्था नसेल तर आम्ही तुम्हाला व्यवस्था करून देऊ, पण लोकांना या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. नवीन काहीतरी आपल्या इथे सूचना लावली की लोक वाचतात आणि लक्ष देऊन वाचत असतात. म्हणून आपल्या मनातल्या जे काही शंका असतील, आपल्या मनातल्या ज्या काही आयडियाज असतील त्या आणि लोकांच्या शंका दूर करण्यासाठी हे करायला पाहिजे आपण. सर, टीओडी मीटर लावल्याने नागरिकांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे? टीओडी मीटरच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की याची सबसिडी मिळणार आहे. आता टीओडी मीटर कुठे कुठे लावलेले आहेत ते आपण तपासू की मागचं मीटर आणि टीओडी मीटर कुठे लावले. आता कुठे कुठे टीओडी मीटर लावले तर कमी प्रमाणात टीओडी मीटर अजून लावले आहेत. जिथे कुठे लावले आहेत
तर ते आपल्याला थोडे तपासावे लागतील की टीओडी मीटरमध्ये मागच्या वेळेला समजा 100 युनिटच दाखवत होते, म्हणजे पूर्वीपासून 100 युनिट आणि आता 100 युनिटच का, किंवा त्याच्यामध्ये काय बदल झालाय का आणि बिलामध्ये काय फरक पडलाय का. तर अशी पण काही कुठे तक्रार असेल त्यांनी आपल्याला संपर्क साधावा. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बिलामध्ये सबसिडी मिळणार आहे, म्हणजे हे जे मीटर कोणी लावतील त्यांना सबसिडी देणार असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. तर त्यामुळं ती सबसिडी दिली की नाही हे पण आपल्याला समजलं पाहिजे. तर तशा प्रकारे कोणाकडे काही तक्रार असेल टीओडी मीटरच्या संदर्भात आतापर्यंत ज्या काही तक्रारी येत होत्या, ही कशा तक्रारी होत्या टीओडी मीटर की आम्हाला विचारलं नाही, आम्हाला सांगितलं नाही आणि टीओडी मीटरच्या संदर्भात काय गैरसमज होता तो बराच या ठिकाणी डिस्कस केल्यानंतर लक्षात आलंय की ग्राहकांचं समाधान कधी होईल की ज्यावेळेला जुना मीटर आणि आता लावलेलं मीटर याच्यामध्ये काय बिलात वाढ झाली का. जर बिलात वाढ झाली तरच मग लोक अग्रेसिव्ह होत असतात. तसं कुठे काही प्रॉब्लेम असेल तर त्या निश्चितपणे सांगा, अधिकाऱ्यांना संपर्क साधा, आमच्याशी संपर्क साधा. आपण ज्यांची आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना या ठिकाणी बोललो होतं, पण आज वर्किंग डे असल्यामुळे लोक येऊ शकले नाहीत. पण जे काय आले लोक त्यातून ज्यांच्या तक्रार आहेत त्या लगेच उद्यापासून तपासायला सुरुवात करणार आहोत. सर, महावितरणच्या कार्यालयामध्ये गेल्यावर सामान्य माणसाला जशी पाहिजे तशी वागणूक मिळत नाही, एकदम खालच्या दर्जाची वागणूक मिळते, तर अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येईल. मी आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मी आता त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं आहे की मीच नाही, मी आमदार नाही तर कुणी नगरसेवक हो, कुणी येऊ, सर्वसामान्य नागरिक हो, त्या सर्वसामान्य नागरिकाशी सौजन्याने वागलं पाहिजे. ही सूचना मी आज सांगितली आहे. जर आपल्याला यापुढे समजा या संदर्भात काही तक्रार आली तर माझ्याही संपर्क साधा. जर महावितरणच्या कार्यालयात गेलं तर अधिकारीच उपस्थित नसतात, असंही त्या नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. हो, तीही गोष्ट या ठिकाणी चर्चेला आलेली आहे. आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यापुढे असं होता कामा नये. आपण समजा कामानिमित्त जर कुठे बाहेर गेलात तर आपला असिस्टंट कोणीतरी त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी असलं पाहिजे. किमान लाईट गेलेली काही झालेलं आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर पण दिलं गेलं पाहिजे. आपला जो लँडलाईन नंबर आहे तो चालू असला पाहिजे. आपल्याकडे जे आता मी पाहिलं की काउंटरवरती फी भरणाऱ्या माणसाला असं सांगितलं होतं की त्यानेच लाईट जोडून द्यावी, चुकीचं होतं. तर असं न होता लाईनमॅन हा वेगळा आहे, तो लाईन जोडण्याचं वगैरे किंवा पुढे तक्रार आली त्याचं काम जे आहे तो 24 तास त्या ठिकाणी अवेलेबल असला पाहिजे. अधिकाऱ्यांनाही मी त्या सूचना दिल्या की असा कोणी लाईनमॅन असेल ते प्रमुख लोकांना, नगरसेवक असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील त्या ठिकाणच्या लोकांना आपण नंबर देऊन ठेवला पाहिजे, म्हणजे जेणेकरून काही अडचण आली तर तात्काळ ती सुटेल.